अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून मला या ठिकाणी जे बोलवलं आहे त्या निमित्ताने मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आदरणीय अशोकजी लांडे, सभापती नगर परिषद अंबड, याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर उपस्थित उपनगराध्यक्ष केदारजी कुलकर्णी, दुसरे सभापती हनुमानजी धांडे, गंगाधरजी वराडे, नगर परिषदेचे गटनेते शिवप्रसादजी चांगले, नगरसेवक संदीपदादा खरात, फेरोज शेख, उपस्थित असणारे प्रकाशजी नारायणकर, माझे स्नेही राजेंद्रजी लबासे, याचबरोबर देंडगे काका आणि सूत्रसंचलन करणारे असे माझे स्नेही पत्रकार मित्र रामभाऊ लांडे आणि जे प्रमुख मान्यवर यांच्या सर्वांच्या आणि आपल्या उपस्थितांच्या सानिध्यामध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, या निमित्ताने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जो सन्मान दिला आहे, माझं जे स्वागत केलं आहे आणि मला प्रमुख वक्ता म्हणून संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि माझ्या अहिल्याबाई होळकरांच्या संदर्भाने जे विचार आहे ते विचार तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो। तत्पूर्वी ज्यांनी देशाला एक आदर्श घडवून दिला, ज्या मातेने राजाची पत्नी नसताना तिने मुलाला राजा करण्याचं स्वप्न पाहिलं, त्या सरदार पत्नी राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या आपण राजपुत्र नसतानाही सरदार पुत्राने राजा बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सतत प्रयत्न केले, ते स्वराज्याचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे छत्रपती संभाजी महाराज आणि याच विचाराच्या आणि कृतीच्या वारसाला ज्यांनी पाठबळ दिलं ते सर्व संत नामदेव, ज्यांनी नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा संदेश देऊन वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ते संत नामदेव, या वारकरी संप्रदायाला ज्यांनी कळस चढवला ते संत तुकाराम महाराज, ज्यांनी सांगितले की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी, हाच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ज्यांनी दिवसा गाव स्वच्छ करून रात्री लोकांचे डोके स्वच्छ केले, ते राष्ट्रसंत खरे प्रबोधनकार गाडगे महाराज, याचबरोबर याच विचारांच्या वारसांना पुढे नेत असताना ज्यांनी शिक्षणाने मती, नीती, गती, वित्त आणि स्वाभिमान या गोष्टी येतोय आणि त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, ती शिक्षणाची सोय करणारे तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, विद्येची प्रथम देवता मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, याच विचारांच्या वारसांना पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी आरक्षण ही संकल्पना सर्वात अगोदर अस्तित्वात आणून त्यावरती अंमल केला ते लोकराजे राजश्री शाहू महाराज आणि संविधानाच्या माध्यमातून 18 पगड बहुजनांना आणि विविध भाषा, जाती, पंथ यांना एकत्र बांधून ठेवणारे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृती विचारांसह ज्यांनी 1.5 दिवस शाळेत जाऊन अनेक ग्रंथ आणि अनेक साहित्य लिहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी रशियापर्यंत पोहोचवले ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या स्मृतींच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे त्या अहिल्याबाई होळकर, ज्यांनी 28 वर्ष लोकांचं राज्य जे लोकांच्या सोयीसाठी असतं ह्या आदर्श दाखवून दिला, त्या अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्यासमोर त्यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725ला सीना नदीच्या काठावरती जे गाव वसलेलं आहे त्या गावाचं नाव आहे चौंडी, जे जामखेड जिल्हा अहमदनगरमध्ये आहे। त्या ठिकाणी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या घरामध्ये यांच्या पोटी यांचा जन्म झाला। ज्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना 5 भाऊ होते आणि त्या बालपणापासूनच अगदी तल्लख बुद्धिमत्तेची मुलगी म्हणून त्या काळामध्ये त्यांची ओळख होती। ज्या तल्लख बुद्धिमत्तेचा परिचय त्यांचा आपल्याला सहजपणे येतो। एक जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगामध्ये जे बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर हे
चौंडी शिवारातून जात असताना पाणी पिण्यासाठी एका ठिकाणी थांबतात आणि ज्या ठिकाणी थांबतात त्या शेतामध्ये बाल अहिल्याची त्या ठिकाणी त्यांची भेट होते आणि त्या ठिकाणी जो संवाद होतो त्या संवादामध्ये अहिल्यामाईचा जो उल्लेख आहे, जे शब्द आहे ते फार मौलिक आणि महत्त्वाचे आहे. त्या म्हणतात की पाणी पाजण्या अगोदर 2 घास जेव घालणे हा आमचा धर्म आहे. हे वाक्य मल्हारराव होळकरांना फार आवडतं आणि म्हणून ते त्याच वेळेस संकल्प करतात की भविष्यात या घराशी, या मुलीशी आपलं नातं जुडलं पाहिजे आणि पुढे तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होतो. ज्या अहिल्यामाईंनी ठरवलं होतं की बळ, बुद्धी आणि चातुर्य या गोष्टीवरती आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून त्यांचं जे कोटेशन आपल्या सर्वांना फार महत्त्वाचं आणि माहीत असणार आहे की ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असते तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. यातला प्रत्येक शब्द बांधवांनो फार महत्त्वाचा आहे. पहिलं म्हटलंय की ज्या मनगटात तुमचं मनगट हे इतकं बलदंड पाहिजे किंवा इतकं ठाम पाहिजे, ते इतकं मजबूत पाहिजे की ज्या मनगटात बळ पाहिजे आणि बुद्धी, चातुर्य या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. मनगटात असणारं बळ, बुद्धी आणि चातुर्य ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्वबळावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो. इतर वंश परंपरेने नाही तर लोकाभिमुख राजा बनणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि 28 वर्ष राज्यकारभार बघणारी ही जी विधवा स्त्री आहे, ह्या स्त्रीने सिद्ध करून दाखवलंय की एक स्त्री ही काय करू शकते आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये आजही महाराजांनी अहिल्याबाई होळकरांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि त्यांच्या राज्यकारभाराला तोड नाही, ज्याचा अनेक इतिहासकारांनी गौरव केलेला आहे. ही गोष्ट आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. सुभेदार मल्हारराव होळकर आपला मुलगा खंडेराव यासाठी अहिल्याबाई होळकरांची मागणी करतात आणि 20 मे 1733ला पुणे या ठिकाणी अहिल्याबाई होळकर आणि खंडेराव यांचा विवाह मोठ्या थाटामध्ये पार पडतो. खंडेराव हे सुद्धा मल्हारराव होळकरांसारखे शूरवीर होते आणि म्हणून त्यांना शिलेदार या पदवीने गौरविण्यात आलेलं होतं. आपल्याला त्यांचा शौर्याचा परिचय हा जयपूरच्या युद्धामध्ये ज्यांनी ते जाटाचं जे बंड होतं ते बंड त्यांनी मोडलं होतं आणि त्याचबरोबर दिल्लीच्या बादशहाला भेटण्यासाठी सुद्धा ते गेले होते, हेही आपल्याला माहीत आहे. 17 मार्च 1754ला कुंभेरीच्या युद्धामध्ये मात्र त्यांना गोळी लागली आणि त्या गोळीमध्ये त्यांना वीरमरण आलं आणि मल्हारराव होळकरांसारखा शूरवीर असणारा सुभेदार अक्षरशः स्वतःच्या मुलाच्या मृत्यूनंतर थोडासा उद्विग्न झाला होता. त्यांचे अश्रू अनावर झाले होते आणि तरीही हे जे दुःख आहे ते दुःख ते पचवत होते. आणि ज्या वेळेस त्या काळातल्या परंपरेनुसार असं होतं की विधवा जर झाल्यानंतर त्या विधवेला सती जावं लागायचं, ती आता कसं होईल ही विवंचना त्यांच्याकडं होती. आणि त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी मामाजीला स्वतःच्या सासऱ्यांचं दुःख आवरलं आणि त्यांना सांगितलं की मामाजी दुःख आवरा, मी सती जाणार नाही. ही जी क्रांतिकारक घटना आहे, ही क्रांतिकारक घटना निश्चितपणे आम्हाला माँसाहेब जिजाऊंची आठवण करून देते. ज्या माँसाहेब जिजाऊंनी जे संस्कार दिले होते, जी शिकवण दिली होती, ती काही काळानंतर त्याची जी प्रचिती आहे ती प्रचिती आम्हाला अहिल्याबाई होळकरांनी आठवण करून दिल्यासारखी होईल. जे राजनैतिक शिक्षण आहे ते राजनैतिक शिक्षण हे अहिल्याबाई होळकरांना त्यानंतर सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिलं आणि त्यांनी स्वतःही वाचनासाठी अतिशय म्हणजे हे जगाच्या इतिहासामध्ये नव्हे भारताच्या इतिहासामध्ये हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की अहिल्याबाई होळकरांनी महेश्वर या ठिकाणी स्वतंत्र असं ग्रंथालयाची उभारणी केली होती आणि त्या ठिकाणी दुर्मिळ जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत, साहित्य आहे त्याची उपलब्धता करून घेतली होती. आणि याचबरोबर त्या स्वतः वाचत आणि रोजनिशीसुद्धा लिहायच्या, ज्यामध्ये आपल्याला अहिल्याबाई होळकरांच्या जे चातुर्य आहे, जे बौद्धिक कौशल्य आहे त्याची निश्चितपणे आठवण होते. 26 मे 1728ला इंदोरला स्वतंत्र राज्यकारभार
करण्यासाठी जी होळकरशाहीची जी सुरुवात झाली होती, त्या होळकरशाहीच्या सुरुवातीला निश्चितपणे इंदोरचं जे राज्य आहे, ज्या राज्याला बाजीराव पेशवे यांच्याकडून 3 लाख रुपयाची जहागिरी मिळाली होती आणि स्वतः मल्हारराव हे खूप शौर्यवान आणि कर्तबगार होते आणि म्हणूनच दुश्मनाच्या छातीमध्ये त्यांच्या नावाची सुद्धा धडकी भरायची आणि म्हणून ते म्हणायचे, चलो मल्हार आया भागो. म्हणजे इतकं मल्हारराव होळकरांचं शौर्य याची दुश्मनाच्या हृदयामध्ये धडकी भरलेली होती. अटक या ठिकाणी झालेलं जे 1757चं जे युद्ध आहे, त्या 1757च्या युद्धामध्ये त्यांनी नजीब खानाला पराभूत केलं होतं आणि पराभूत करून त्याला जीवदान दिलं होतं. 1766ला मल्हारराव होळकरांचा सुद्धा निधन झालं आणि यानंतर मात्र अहिल्यामाई होळकर ह्या एकट्या पडल्या. परंतु तेव्हाही त्या न डगमगता त्यांनी ते दुःखसुद्धा पचवलं आणि त्यानंतर त्यांनी जो आपला मुलगा आहे मालेराव यास 3 जून 1766ला राजगादीवर बसवलं आणि त्याच्या मदतीने त्या राज्यकारभार करू लागल्या. 27 मार्च 1767ला म्हणजे मालेरावांचं वय होतं 22 वर्ष आणि 22व्या वर्षी मालेरावांना सुद्धा वीरमरण आलं. म्हणजे ही फार भयंकर गोष्ट आहे की अहिल्यामाई होळकरांच्या म्हणजे पती खंडेराव, सासरे मल्हारराव आणि मुलगा मालेराव याचंही निधन झालं. आणि या निधनानंतर पुढं ज्या घटना घडल्यात की काही दिवसांनी पुन्हा सासू गौतमाबाई आणि यांचंही निधन झालं. म्हणजे एकापाठ झालेल्या या 4 मृत्यूने अहिल्यामाई होळकरांवरती प्रचंड दुःख आलं. पण ते दुःख सगळं त्यांनी ते अश्रू आहे ते सगळे पिले. त्यात स्वतःचं दुःख त्यांनी आवरलं आणि जनतेचे जे अश्रू आहेत, जनतेचं जे दुःख आहे ते दुःख पुसण्यासाठी, त्या दुःखावरती मात करण्यासाठी त्या पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आणि मैदानात उतरून त्यांनी राज्यकारभार स्वतः हाती घेतला. त्यांनी राज्यकारभार हाती घेतला ही गोष्ट तत्कालीन व्यवस्थेला म्हणजेच त्यांचा असणारा जो स्वतःचा असणारा जो पंत आहे, जो दिवाण होता गंगाधर पंत चंद्रचूड, याला ही गोष्ट सहन झाली नाही. मालेरावाच्या मृत्यूनंतर त्याला असं वाटत होतं की आपल्या मुलाला या होळकरांच्या राजगादीवरती बसावं, इंदोरचा राजा त्याला बनवावं. परंतु अहिल्यामाई होळकरांनी तसं होऊ न देता त्यांनी राजगादी ताब्यात घेतली आणि त्या स्वतः राजगादीवर बसल्या. यामुळे गंगाधर पंत हा त्यांचा दिवाण होता, हा त्यांचा नौकर होता आणि त्याची जी अभिलाषा होती त्याने ती व्यक्त करण्यासाठी त्याने कट कारस्थान करायला सुरुवात केली आणि अहिल्यामाई होळकरांच्या विरोधामध्ये त्यांनी युद्ध करण्याची तयारी केली. यासाठी त्याने राघोबा पेशवा आणि पंत यांनी 50,000 फौजेची जी जमवाजमव केली आणि 50,000 फौजेच्या जमवाजमवीसह त्या अहिल्यामाई होळकरांवरती चढाई करायला सुरुवात केली होती. तर दरम्यानच्या काळामध्ये अहिल्यामाई होळकरही सावध झाल्या आणि त्यांनी आपले जे शिंदे आहेत, जे तत्कालीन मराठे घराणे, भोसले, गायकवाड, दाभाडे या सर्व सरदार मंडळीला पत्र पाठवून त्यांची मदत मागवली आणि सोबतच महिलांची एक स्वतंत्र तुकडी केली आणि त्याचं नेतृत्व, या सैन्याचं जे नेतृत्व आहे त्यांनी शरीफ भाई या मुस्लिम सरदाराकडे दिलं. शरीफ भाईच्या नेतृत्वामध्ये अहिल्यामाई होळकरांचं सैन्य हे राघोबा आणि गंगाधर पंत चंद्रचूड यांच्याशी युद्ध करण्यास तयार झालं. महाराणी अहिल्यामाई होळकरांनी बुद्धीच्या कौशल्याने एक पत्र, एक खलिता राघोबा पेशवा यास पाठवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नोंदवलं होतं की माझ्या पूर्वजांनी मिळविलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल, परंतु देशद्रोही पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही. हे राज्य माझ्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करून जिंकले आहे, भाट भडवेगिरी करून नव्हे. या पत्रातली जो भाषा आहे, जो मजकूर आहे, हा इतका प्रभावी आणि इतका भेदक होता. जी भाषा कशी असावी, भाषेचं जे चातुर्य आहे, बुद्धीचं जे चातुर्य आहे, लेखनाचा जो उत्कृष्ट जो नमुना आहे, तो आम्हाला अहिल्यामाई होळकरांच्या या
मजकुरावरून तो सहजपणे लक्षात येतो. अशी नेबलट भाषा नव्हती, गोल भाषा नव्हती, एक घाव दोन तुकडे करणारी भाषा होती. आणि म्हणून भाषेचं जे महत्त्व आहे, लेखणीचं जे महत्त्व आहे, ते अहिल्यामाई होळकरांना कळालं होतं. त्यांना ही समज निश्चितपणे जी संत तुकाराम महाराजांची जी शैली होती की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू, शब्दांचं शस्त्र त्यांनी बनवलं होतं. आणि शब्दांचं शस्त्र बनवण्याचं स्किल, कौशल्य त्यांना कुणी सांगितलेलं होतं, त्या कुठून वाचलं होतं, तर ते संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांना कळालेलं होतं. आणि शब्दांना शस्त्र म्हणून त्यांनी वापरलं. आणि म्हणून या खलित्यानंतर निश्चितपणे अहिल्यामाई होळकरांच्या पत्राचा परिणाम हा गंगाधरपंत चंद्रचूड आणि राघोबा पेशवा यांच्यावरती झाला. आणि त्यांनी आपल्या लढण्या अगोदरच तलवारी टाकल्या. आणि अहिल्यामाई होळकरांची जी चुणूक आहे, ही चुणूक आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. अहिल्यामाई होळकरांनी एकूण 12 लढाया तलवार हाती घेऊन जिंकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला 1771, 1783 आणि 1783ला जे चंद्रवतांनी त्यांच्यावर आक्रमण केलं होतं, ते आक्रमण त्यांनी परतून लावलेलं आहे. म्हणजे अहिल्यामाई होळकर या प्रत्यक्ष आम्हाला त्यांचं चित्र बऱ्याच वेळेस दाखवलं जातं फक्त हातामध्ये पिंड, पण हातामध्ये असणाऱ्या पिंडीबरोबरच त्यांनी हातामध्ये तलवार घेऊन सुद्धा राज्यकारभार केलेला आहे. म्हणजे ही फार महत्त्वाची आणि मौलिक गोष्ट आहे. एक उत्कृष्ट आणि गुणी राजकारणी कसा असावा याचा आम्हाला अहिल्यामाई होळकर निश्चितपणे आदर्श घालून देतात. त्याचबरोबर त्यांचा स्वभावातही मात्र शिस्त होती. त्यांना आर्थिक गैरव्यवहार यावरती फार प्रचंड राग यायचा. आणि ते जर घरचा असेल किंवा बाहेरचा जरी असेल तर त्यावरती त्या नजर ठेवून त्याला सक्त ताकीद द्यायच्या. नाना फडणवीसाने त्या काळामध्ये हिशोबामध्ये घोळ केला, ही बाब ज्यांना त्यावेळेस लक्षात आली, त्यावेळेस त्यांनी नाना फडणवीसाला सक्त ताकीद दिली. आणि जर पुन्हा अशी जर घोळ जर झाला तर सुळावर दिलं जाईल, अशा पद्धतीची भाषा, अशा पद्धतीचे उद्गार अहिल्यामाई होळकरांनी केले होते, ज्यामुळं राज्यकारभारात आणि राज्यातल्या लोकांवर सुद्धा त्यांचा वचक होता. सिरोज परगण्याच्या दत्तक प्रकरणामध्ये तुकोजी होळकरांनी लाच घेतली, ही बाब ज्यावेळेस त्यांना माहीत झाली, त्यांनी तुकोजी होळकरांना कडक शब्दामध्ये त्यांची सुनावणी घेतली आणि सांगितलं की जी घेतलेली लाच परत करा, नाहीतर तुमची गय केल्या जाणार नाही. या पद्धतीचं जे वर्तन आहे, म्हणजे जवळचे असो की दूरचे असो, त्यांनी राज्यकारभारामध्ये शिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मैपतपूर यातील मामलेदार होता, त्या मामलेदाराने जादा दराने वसुली केली, ही बाब ज्यावेळेस त्यांना माहीत झाली, त्यांनी त्यावेळेस त्याचीही सुनावणी करून ज्या रयतेकडून जास्तीचे महसूल घेतला होता त्यांना तो परत करायला लावला. कारण आजही आम्हाला अहिल्यामाई होळकरांचा जो राजवाडा आहे, त्या राजवाड्यावरती एक संदेश आहे. तो संदेश फार महत्त्वाचा आहे. तो संदेश निश्चितपणे तुम्हाला आणि मला मार्गदर्शक आहे. तो संदेश आहे, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते. अहिल्यामाई होळकरांचा जो राजवाडा आहे, त्या राजवाड्यावरचं हे वाक्य निश्चितपणे आम्हाला प्रजाहितदक्ष राजा कसा असावा, प्रजेची कल्याणकारी राजा कसा असावा, 28 वर्ष जो राज्यकारभार केला त्याला निश्चितपणे हे कारण आहे, हे आमच्या सहजपणे लक्षात येतं. अहिल्यामाई होळकरांनी वापरलेलं चातुर्य हे फार महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, हे फार त्रास द्यायचे, छुपे हल्ले लोकांवरती करायचे. त्यावेळेस ह्या चोर, डाकू, लुटेरे यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी खुलं एक आव्हान केलं आणि सांगितलं की या राज्यामध्ये चोर, डाकू, लुटेरे यांना बंदोबस्त करील, यांची जो व्यवस्था करील, यांच्यापासून राज्याला जो वाचवील, त्याला मी माझी एकुलती एक जी मुलगी आहे मुक्ता, माझ्या मुक्ताचं लग्न त्या तरुणांसोबत, त्या व्यक्तीसोबत लावून देईल. हे आव्हान निश्चितपणे यशवंत फणसे या शूरवीरांनी स्वीकारलं. आणि यशवंत फणसेने निश्चितपणे त्या काळातले जे चोर, डाकू, लुटेरे होते त्यांचा बंदोबस्त केला. आणि त्यांना त्या बंदोबस्त केल्यानंतर जे लोक होते त्यांना निश्चितपणे त्यांच्या उपजीविकेची सोय केली, ती गोष्टही त्यांनी सांगितली. आणि ते जे चोर, डाकू, लुटेरे लोक होते, ज्यामध्ये बहुत करून आदिवासी होते, ज्याच्यामध्ये भिल्ल, गोंड, गोवारी, बेरड, कैकाडी, बंजारा, वडार ह्या लोकांचा समावेश होता, ज्यांना गुन्हेगार जमाती समजल्या जायचं. अशांना अहिल्यामाई होळकरांनी कसण्यासाठी जमिनी दिल्या.
त्यामुळे त्यांची उपजीविका त्यावरती होऊ लागली. लोकाभिमुख राज्यकर्तीचा नमुना आपल्याला पाहत असताना त्यांनी ग्रामपातळीवर गाव पंचायत, जी पंचायत आता जे आपल्या या ठिकाणी नगरपंचायत आहे त्या पद्धतीनं त्यांनी गाव पंचायत निर्माण केल्या होत्या. जवळपास 3500 सांस्कृतिक केंद्रे निर्माण केले होते. आणि महिलांना सुखी करण्यासाठी, महिलांचं जे दुःख आहे त्यांना ते माहीत होतं, आणि म्हणून गावागावामध्ये असणाऱ्या नद्यावरती, त्याबरोबर ज्या गावामध्ये नद्या नाही त्या ठिकाणी पाणीकुंड तयार केले, बारव बांधले, विहिरी तयार केल्या, तलाव तयार केले. आणि याचबरोबर ते तीर्थक्षेत्र आहेत किंवा अनेक गावं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, पाणवठ्यांची सोय केली, प्रवासासाठी किंवा लोकांना ये जा करण्यासाठी जे अनेक पूल तयार केले, नियमितपणे टपालाची व्यवस्था केली. महेश्वर या ठिकाणी त्यांनी राजधानी हलवल्यानंतर त्या ठिकाणी रोज राज्यकारभाराच्या संदर्भाने पुणे ते महेश्वर या ठिकाणी जी टपाल व्यवस्था, याचबरोबर परराज्यदूत आणि राजधानीच्या संदर्भाने असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी निश्चितपणे आपल्या राज्यामध्ये अंमल करण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये सतीबंदीबरोबरच हुंडाबंदीलाही त्यांनी अंमल केला. आणि सगळ्यात महत्त्वाचे संत तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं होतं की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, हे जो मंत्र आहे, हा जो अभंग आहे, तो अहिल्याबाई होळकरांनी आपल्या अंगीकारला होता आणि त्याचं आचरण त्या करत होत्या. आणि म्हणून राज्यामध्ये त्यांनी बंधक टाकला होता की प्रत्येक कुटुंबाने 20 झाडे शेतात बांधावर लावलीच पाहिजे, ज्यापैकी 11 झाडे ही राज्यासाठी असतील आणि 9 झाडे हे त्यांनी स्वतः वापरावीत. याचा परिणाम असा झाला की त्या काळामध्ये जे झाडांची जी व्यवस्था आहे, झाडांचं जे संगोपन आहे, या बाबतीमध्ये त्यांचा जो दंडक होता, त्यामुळं त्या काळामध्ये नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे तिची भरपूर झाली होती. आणि म्हणून त्या काळामध्ये रयत ही सुखी होती, हेही आपल्याला सहजपणे लक्षात येते. याचबरोबर इंदोर, आपण ज्या अंबड शहरात या अंबड, सोमनाथ, वाराणसी, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी असणारं त्यांचं जे काम आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या त्यांच्या धर्मशाळा आहेत, ह्या निश्चितपणे त्यांच्या आदर्श कार्याच्या आम्हाला उदाहरण म्हणून सहजपणे स्पष्टपणे दिसून येतात. आणि म्हणून 1818ला कॅप्टन स्टुअर्ट सारखा जो परदेशी प्रवासी आहे, जो लेखक आहे, तो नोंद करून ठेवतोय की अहिल्याबाई होळकरांनी जे 3000 फूट उंचीवर जी धर्मशाळा केदारनाथला निर्माण केली होती आणि पाणीकुंड तयार केलं होतं, हे निश्चितपणे एक उत्कृष्ट कार्याचा नमुना आहे. आम्हाला या निमित्ताने होळकरशाहीचा विस्तार करत असताना त्यांनी होळकरशाहीला निमाड, माळवा, राजपुताना, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशपर्यंत होळकरशाहीला नेण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. आणि अशा या शूरवीर कर्तृत्ववान महिलेचा, जिने अनेक प्रथा परंपरा यांना नव्याने त्याची मांडणी करून, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी नष्ट करून, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या वैज्ञानिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टीमुळं मानवी कल्याण होतं आहे आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि राष्ट्र उभारणी होते, ज्या राष्ट्राच्या उभारणीसाठी अहिल्याबाई होळकरांनी काम केलंय, ते काम निश्चितपणे आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी प्रेरणा देणार आहे. अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचे जे वारसदार म्हणून आम्हाला काही गोष्टी या निमित्ताने करणं अतिशय महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जी मुद्रा होती किंवा त्या काळामध्ये ज्या लिपीत त्यांचं जे बरंचसं जे राजमुद्रेवरती आपल्याला आढळतंय की बैल, घोडा, सूर्य असं जे एक लिपीमध्ये जे चित्र होतं, आणि ह्या बैल, घोडा आणि सूर्य हे आम्हाला कशाची शिकवण देते, तर हे आम्हाला निश्चितपणे प्रयत्नवादाची शिकवण देते, सतत कार्यरत राहण्याची शिकवण देते, सतत गतीने काम करण्याची शिकवण देते, जी शिकवण आम्हाला बुद्धभूषणम ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा दिली होती. त्या संभाजी महाराजांनी सांगितलं होतं की जे प्रयत्नवादी तेच मर्द. याचा अगोदरचा जे शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे. काय म्हणतात? जे दैववादी ते नामर्द आणि जे प्रयत्नवादी तेच मर्द. ही गोष्ट निश्चितपणे आम्हाला प्रयत्नवादाची शिकवण देणारी आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी अहिल्याबाई होळकरांचा वारसा पुढे नेत असताना आपली जी शाळा आहे त्या शाळेला अहिल्या आश्रम हे नाव दिलं होतं. याचबरोबर आम्हाला कोल्हापूर संस्थानाचे जे राजे होते, ज्यांचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता, त्या शाहू महाराजांनी आपली जी चुलत बहीण आहे ती इंदोरच्या होळकर घराण्यामध्ये दिली होती. म्हणजे एकीकडं हे जर आम्ही यांची जात शोधली तर ती मराठा जात आहे,
आणि त्यांनी कुणासोबत नातं जुळवलं तर धनगर असणार आहे. म्हणजे जे मराठेशाहीतलं एक राज्य आहे, म्हणजे इथं एकमेकांना जोडण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. याचबरोबर अहिल्याबाई होळकरांच्या कार्याचा गौरव करताना ब्रिटिश संसद आणि यांनी काय म्हटलंय त्यांना की 18व्या शतकातील सर्वोत्कृष्ट शासनकर्ती महिला म्हणून अहिल्याबाई होळकरांचा त्यांनी गौरव केलेला आहे. आणि जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये अहिल्याबाई होळकरांविषयी लिहून ठेवलेलं आहे की आदर्श राज्यकारभार, कर्तृत्ववान आणि नीट राज्यकारभाराची घडी बसवणारी राज्यकर्ती महिला म्हणून निश्चितपणे त्यांचा गौरव केलेला आहे. बहेन मायावतीजी यांनी उत्तर प्रदेशामध्ये अहिल्याबाई होळकरांनी 28 वर्ष लोकाभिमुख राज्य केलंय म्हणून 28 फूट उंचीचा अश्वारूढ त्यांचा पुतळा अलीगड या ठिकाणी उभारणा केलेला आहे. कवयित्री ज्योनाबेली ही तर अहिल्याबाई होळकरांच्या गौरव करताना जी कविता आहे ती निश्चितपणे अहिल्याबाई होळकरांच्या कार्याचा गौरव करणारी आहे. हा सर्व इतिहास आणि हे कर्तृत्व आपण निश्चितपणे समजून घेत असताना विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही ज्यावेळेस तुकोजी होळकर आणि मिस मिलर यांच्या विवाहाच्या निमित्ताने यांना एकत्र बसून होळकरशाहीमध्ये ज्यावेळेस वाद निर्माण झाला होता त्यावेळेस त्यांना सगळ्यांना एकत्र बसून हा वाद त्यांनी मिटवलेला होता. म्हणजे निश्चितपणे आम्ही सगळी विविध जी मंडळी आहे ही सर्व एका विचाराची मंडळी आहोत. वेगवेगळ्या जातीपातीची जर नाही तर एका विचारासाठी काम करणारी ही मंडळी आहोत. निश्चितपणे आम्ही हा विचार समजून घेऊन शाबूत मेंदूना आमचा जो इतिहास आहे तो इतिहास आणि आजचं वर्तमान यामध्ये निश्चितपणे प्रयत्नरत राहूया आणि आपल्यासोबत होणारी जी धोकेबाजी आहे ती धोकेबाजी ही आपण समजून घेतली पाहिजे आणि आपले मित्र आणि आपले शत्रू कोण याची ओळख ही होणं गरजेचं आहे. आपण निश्चितपणे आपल्यासोबत होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सतत जागृत असणं, आपला जो बहुजन समाज आहे या बहुजन समाजामध्ये धनगर समाजाच्या सर्व लोकांचं यांचंसुद्धा योगदान फार महत्त्वाचं आहे. हा एकेकाळी शासक राहिलेला समाज आहे, ज्या लोकांनी घराण्याशी हा संबंधित आहे आणि म्हणून आपण एका राजवंशाची लोक आहोत याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं वर्तन करणं, त्या पद्धतीनं वागणं हे आपलं निश्चितपणे आदर्श असं आचरण असणं गरजेचं आहे. या निमित्ताने मला आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवलं, माझा सन्मान केला आणि मला ऐकून घेतलं. या ठिकाणी अनेक मान्यवरांना या विषयी यांनी सुद्धा मला या निमित्ताने ऐकून घेतलंय. त्या सर्वांचा सन्मान राखत मी पुनश्च एकदा अहिल्याबाई होळकरांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा जो ठसा आहे तो ठसा आपल्यापर्यंत आपण याच्यामधून काय शिकणार आहोत, आपण असं कसं वर्तन आपलं असणार आहे याच्यासाठी निश्चितपणे कृती करावी असं आव्हान या निमित्ताने करतोय. आणि ज्या ज्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत त्याच्यावरती मात्र अंमल करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतंय की बोलतोय आणि आपण विसरून जातोय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की बोलून काय उपयोग नाही आहे, कृती होणं गरजेचं आहे. नाहीतर अनेकांना काय होतं, पाठांतर होतंय तर पाठांतर उपयोगाचं नाही. त्या संदर्भाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तो अभंग तुमच्यासमोर ठेवतो. अर्थविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मारावे घोकोनिया, घोकोनिया काय वेंगे अर्थ पाये, अर्थरूप राहे होनिया, तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी, नाहीतरी गोष्टी बोलू नका. या अभंगाचा अर्थ आहे की तुम्ही अर्थविना पाठांतर, तुम्हाला अर्थ न कळला आणि तुम्ही पाठांतर केलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ही तर पोपटपंची होईल. त्यापेक्षा काय करा, तुम्ही अर्थ समजून त्याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. अर्थ समजून जे कृती करतात ती फार महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेस अनेक वर्षापासून आपलं असंच होत आहे की फक्त पोपटपंची होत आहे, कृतीत काही येत नाही आहे. म्हणून अहिल्याबाई होळकरांनी दिलेला जो शिक्षणाचा वसा आहे तो शिक्षण आम्ही सगळ्या आमच्या मुलींना, खास करून आमच्या मुलींना शिक्षणासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढं येऊन त्यांना मदत करणं गरजेचं आहे. तशा सुविधा देणं आम्ही गरजेचं आहे. याचबरोबर शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार आमच्या मुलांवरती देणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर उत्तम संस्काराबरोबर ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या जुन्या खुळचट आणि ज्याला
अंधश्रद्धा पुरवणाऱ्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्यासुद्धा आम्ही सोडून देणं, त्या टाकून देणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अहिल्याबाई होळकरांनी त्या काळामध्ये सतीची जी चाल आहे ती प्रथा परंपरा बंद केली आणि वाचनाला महत्त्व दिलं, शिक्षणाला महत्त्व दिलं. तसं आम्हाला त्या दृष्टीनं विचार करणं, त्या दृष्टीनं आम्ही मार्गक्रमण करणं महत्त्वाचं आहे. तो हेतूही आमच्याकडं असला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही उत्तम असं जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी सतत मेहनती, कष्टी आणि कर्तबगार होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या कर्तृत्वाने ज्या अहिल्याबाई होळकरांनी सांगितलं जो मंत्र आहे तो मंत्र आम्ही सतत आमच्या ध्यानामध्ये ठेवला पाहिजे की ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वबळावरती लोकाभिमुख राजा होऊ शकतो. आपण त्या राजाची सर्व वारसा असणारी मंडळी आहोत. आणि म्हणून या दृष्टीने आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्यामध्ये अंगीकारण्यासाठी प्रयत्न करावा असंही या निमित्ताने आव्हान करतो. आणि पुनश्च एकदा आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलंय, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता एकच गोष्ट जी अगदी छोटी आहे, ज्या गोष्टीनं मी या व्याख्यानाचा, या माझ्या बोलण्याचा शेवट करणार आहे, ती गोष्ट आहे की गोष्ट काल्पनिक आहे परंतु ती फार महत्त्वाची आणि मौलिक आहे. भयान अशा जंगलला अचानक आग लागते आणि जंगलाला आग लागल्यानंतर काय होतं की सगळे जे प्राणी आहेत ते सैरावैरा इकडे तिकडे धावू लागतात आणि बघतात की सगळीकडे आग आहे. आता काय करायचं? त्या जंगलामध्ये वाघ आहेत, जंगलामध्ये सिंह आहेत, जंगलामध्ये हत्ती आहेत, जंगलामध्ये घोडे आहेत, सगळे प्राणी आहेत आणि जो तो प्राणी सैरावैरा इकडे तिकडे धावतो. अशा परिस्थितीमध्ये एक जी चिमणी आहे, ही जी पक्षी, ती चिमणी काय करते? ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जाते आणि चोचीमध्ये पाणी घेते आणि ज्या ठिकाणी आग लागलेली ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी ते पाणी टाकते. हे दृश्य बऱ्याच वेळ चालू असतं. त्यावेळेस माकड तिला बघतं आणि माकड म्हणतं, ए चिमणे, हे काय करत आहेत? हे याने आग विझणार थोडीच आहे. हे सगळं दृश्य अनेक इतर प्राणीही बघतात, इतर पक्षीही बघतात. त्यावेळेस ते चिमणीचं उत्तर बांधवणं फार महत्त्वाचं आहे. चिमणी म्हणते, माकड दादा, हे मला माहीत आहे की या माझ्या चोचीतल्या पाण्याने ही आग विझणार नाही आहे, परंतु या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि ज्या वेळेस या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस वेगवेगळ्या याद्या होतील. आग लावणाऱ्याची एक यादी, त्यांची नावं, आग लागलेली आग पाहणाऱ्याची एक यादी आणि हिणवणाऱ्याची एक यादी आणि आग विझवणाऱ्याची एक यादी येईल. आणि आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव असणार आहे. याचा मला गौरव आहे आणि याचा मला अभिमान आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला आग लावणाऱ्याच्या, लागलेली आग पाहणाऱ्याच्या का आग विझवणाऱ्याच्या यादीत यायचं हे आपण ठरवायचं. या निमित्ताने थांबतो. जय अहिल्या, जय मल्हार, जय भारत.